मंडळी, आपल्या जे डोंबिवली शहर आहे त्यांनी काही स्थित्यंतरं पाहिली. त्यातलं एक स्थित्यंतर आपण अनुभवलं गेले 40 वर्षापूर्वी, साधारणतः 1975 ते 1990 हा जो कालावधी होता, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की एक छोटं शहर असलेलं किंवा छोटं गाव असलेलं आपलं शहर हळूहळू मोठ्या शहराच्या नावारूपाला आलं आणि इथे अनेक बांधकामं त्या काळात सुरुवात झाली. आपण इथे जे उपस्थित आहात आज सगळे नागरिक आहात, त्यातले बहुतांश नागरिकांनी त्या काळामध्ये या इमारतीमध्ये वास्तव्य करण्यास सुरुवात केली. ज्यावेळेला आपण त्यावेळेला नवीन असलेल्या इमारतीमध्ये राहायला आलो, तर त्याच्यामध्ये आपला त्यावेळेचा जो भूमिका होती, जो रोल होता, तो अत्यंत मर्यादित होता. आणि त्यावेळेला आपण फक्त एवढंच बघितलं की आपण जे घर घेणार आहोत, जो फ्लॅट घेणार आहोत, तो आपल्याला सर्व दृष्टीने योग्य आहे आणि त्याच्या आर्थिक बाजू किंवा त्याचं जे काही नंतर लोकेशन आहे ते सर्व आपल्याला योग्य वाटलं तर आपण तिथे फ्लॅट घेतला. आणि असं राहत असताना आज हा जो कालखंड आहे हा 40 वर्षांनी पुढे सरकला आणि त्याच्यानंतर आता अशी गरज निर्माण झालेली आहे की ह्या ज्या जुन्या इमारती आहेत त्यांचा पुनर्विकास करणे आता काळानुरूप आवश्यक झालेलं आहे. मगाशी मी आता म्हणालो की ज्या वेळेला आपण ही घरं घेतली त्यावेळेला आपल्या त्यातला सहभाग जो आहे तो अत्यंत मर्यादित होता. त्यावेळी बहुतांश भूखंड हे मोकळे भूखंड होते. त्याच्यामध्ये बहुतांश मोकळे असतील किंवा त्याच्यामध्ये जे जमीन मालक होते त्यांची वैयक्तिक घरं होती किंवा काही इमारती या भाडेकरू व्याप्त होत्या. अशा इमारतींचं किंवा अशा भूखंडांचं रूपांतर हे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत झालं आणि आज आपण सर्व त्याचे सभासद झालो आणि एका अर्थाने त्या भूखंडाचे एक भाग मालक झालेलो आहोत. आता काळानुरूप जेव्हा त्याचा आपल्याला पुनर्विकास करायचा आहे त्यावेळेला आपला त्यातला जो सहभाग आहे हा जास्त प्रकर्षाने पुढे आलेला आहे आणि प्रत्येकजण आपण त्याच्यामध्ये सहभागी होतो आहोत. त्याच्यामुळे आता ही जी काही प्रक्रिया आहे ही जास्त क्लिष्ट होत चाललेली आहे. कारण ज्या वेळेला सुरुवातीला जी काही विकास झाला असेल पहिल्या इमारतींचा, त्यावेळेला फक्त विकासक आणि त्याचा जमिनीचा मालक एवढाच हा व्यवहार मर्यादित होता. परंतु आता जेव्हा आपण पुनर्विकासासाठी जाणार आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये ज्या एखाद्या सोसायटीचे असलेले सर्व सभासद यांचा त्याच्यामध्ये स्टेक होल्डर तेवढाच मोठा आहे किंवा समान आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निर्णय प्रक्रिया जी आहे, हे निर्णय घेणारी ज्या व्यक्ती आहेत या जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये काही बाबतीत एकमत असणं आवश्यक आहे. आणि त्या गोष्टीसाठी, त्या चर्चा करण्यासाठी आपण आज सर्व इथे जमलो आहोत. मी महासेवा या संघटनेचा मी आभारी आहे की त्यांनी हा चांगला कार्यक्रम इथे आयोजित केला आणि विविध पैलूवरती आपण बोलतो आहोत. मंचावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व सभासद, आमचे काही आर्किटेक्ट्स मित्र, मीडिया पर्सन्स आणि सर्व सभासद यांचं मी आपला इथे स्वागत करतो. आता जसं मी म्हणालो की ही जी प्रक्रिया आहे ही जेव्हा रिडेव्हलपमेंटचा आपण विचार करतो त्याला एक महत्त्वाचं कारणीभूत असं झालेलं आहे की पूर्वी असलेले बांधकामाचे नियम हे सरकारने बदलून 2020मध्ये काही नवीन नियम आले. त्याच्यामध्ये सर्वसामान्य भाषेत बोलायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की FSI वाढला. ही गोष्ट सर्वांनी प्रकर्षाने नमूद केलेली आहे आणि इमारतीची उंची वाढली. या दोन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टी ऐकून ज्या वेळेला आपण विचार करतो आणि सर्वांचं एकमत व्हायला लागतं की आपल्याला रिडेव्हलपमेंट करायची आहे. मग अशी जे अन्य तज्ज्ञ बोलले आणि त्याच्यातली काही पैलूंचा उल्लेख त्याच्यामध्ये केला की आपण रिडेव्हलपमेंट का करतो. यापैकी सर्वात महत्त्वाचं कारण असतं किंवा जे अपरिहार्य कारण असतं ते म्हणजे इमारत आता जुनी झालेली आहे, त्यापेक्षा ती जास्त धोकादायक झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा पुनर्विकास करण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्याच्यामध्ये राहणं हे आता आपल्याला सुरक्षित राहिलेलं नाही. हा त्यातला पहिला पैलू असू शकतो ज्याच्यासाठी आपण रिडेव्हलपमेंटचा विचार करतो. दुसरा मुद्दा असू शकतो की याच्यामध्ये आज आपली इमारत अत्यंत धोकादायक नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये काही सोयीसुविधांचा अभाव आहे. कालानुरूप त्याच्यामध्ये काही गोष्टींचा अभाव आहे आणि त्या गोष्टी आपल्याला आज आपल्या जी काही गरज आहे त्यानुसार हव्या आहेत. मग अशी उल्लेख झाला की लिफ्ट पाहिजे आहे. लिफ्टपेक्षासुद्धा मी असं म्हणेन की काही ज्या गोष्टी आहेत की ज्या जीवन वाचवणाऱ्या गोष्टी आहेत, जसे फायर फायटिंग सिस्टीम आहे की ज्या आपल्या बऱ्याच इमारतींना जवळजवळ नाहीच आहे. म्हणजे पूर्वीच्या इमारतींची गरज नसल्यामुळे त्या इमारतीनं ती व्यवस्था नाही आहे. अजून एक प्रश्न आपल्याला नेहमी भेडसावतो तो आहे पार्किंगचा मुद्दा. व्हेकल्स पार्किंग ह्या जुन्या सगळ्या इमारतींना
नसल्यामुळे आज आपली शहराची झालेली अवस्था आपण बघतो आहोत की व्हेकल खूप वाढले आहेत आणि मग ट्रॅफिक प्रॉब्लेम्स होत आहेत. आपल्याला अनाऊन्समेंट इथे करायला लागते आज. अजून एक पुढचा मुद्दा असू शकतो की या नवीन रूल्स रेग्युलेशनच्या माध्यमातून आपल्याला काही अतिरिक्त बेनिफिट्स मिळतील का. मग अशी आपण म्हणालो की काही जास्त जागा मिळेल का, मग काही आर्थिक मोबदला मिळेल का, यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा पण आपण ह्याच्यामध्ये विचार करत असतो. आणि मग हा विचार चालू असताना त्या सर्व मंडळींमध्ये जी माहितीची देवाणघेवाण होते ती देवाणघेवाण अशी असते की त्याच्यात प्रत्येकाची जी माहितीची सोर्स आहे हा वेगवेगळा असतो. बऱ्याच जणांमध्ये असं होतं की पेपर वाचला जातो, म्हणजे प्रिंट मीडिया असतं, सोशल मीडिया आहे, आज आपले व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहेच. आणि आपण काही लाईव्ह एक्झाम्पल्स बघतो की आपल्या आजूबाजूला जी काही गोष्टी घडत असतात तर त्याप्रमाणे त्याच्यानुसार आपण आपल्या मागण्या म्हणा किंवा काय आपल्या इच्छा या सेट करत असतो की आपल्याला इथे असं असं मिळू शकतं आहे. त्यामध्ये बरेच वेळा असं होतं की प्रिंट मीडियामध्ये वगैरे येणाऱ्या बातम्या ज्या असतात त्या बातम्या म्हणून जरी खऱ्या असल्या तरी ह्याच्यातील आपल्याला काय लागू आहे ह्यातल्या बऱ्याच गोष्टींचा आपल्याला अनुभव असत नाही किंवा अंदाज असत नाही. एक थोडासा अंदाज असा की उपनगरांमध्ये अमुक अमुक क्षेत्र अशा बातम्या असतात आणि किंवा इतका FSI होईल. बरेच वेळा असं होत होतं की या उपनगर म्हणजे आपण डोंबिवली, कल्याण डोंबिवली त्याच्यामध्ये नव्हतोच. ह्या बऱ्याचशा बातम्या या मुंबई संदर्भात होत्या आणि मग थोडंसं गैरसमज व्हायचा प्रकार घडत होता. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण एखाद्या प्रिंट मीडियामध्ये एखादा मथाळा वाचतो, ज्याची हेडिंग वाचल्यानंतर आपण असं म्हणतो की उपनगरामध्ये 4 FSI अशी काहीतरी बातमी असते. आता ह्याच्यात कसं असतं की हे जरी खरं आहे, बरोबर आहे, परंतु ते सर्व ठिकाणी 4 FSI असं असत नाही. त्याचं एक थोडंसं उदाहरण द्यायचं झालं तर आपण क्रिकेटचं समालोचन त्याच्या दुसऱ्या दिवशी काही बातमी बघतो पेपरामध्ये आणि त्याचं हेडिंग असतं की अमुक अमुक एखाद्या खेळाडूचं सेंचुरी झालेली आहे. समजा विराट कोहलीच्या सेंचुरी झालेली आहे. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी सेंचुरी काढलेली आहे. त्याच्यामध्ये 10 रन काढणारा पण एखादा असतो, पण त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये असत नाही, कारण ते हेडिंग नाही आहे, ते अट्रॅक्शन नाही आहे. त्याच्यामुळे जे काही जास्तीत जास्त आहे त्याचा उल्लेख केला जातो आणि मग ही गोष्ट विसरली जाते की नाही, याच्यापेक्षा खाली असलेल्या काही गोष्टी आहेत की ज्या कदाचित आपल्याला लागू होऊ शकतात. ज्या वेळेला या वेगवेगळ्या स्वरूपातनं बातम्या किंवा माहिती आपल्याकडे येते, सभासदांकडे येते आणि अशा सोसायटींमध्ये जर एखादा बांधकाम व्यावसायिक राहत नसेल, एखादा त्याचा काम करणारा तज्ज्ञ नसेल, तर मग त्याला काही निर्बंध राहत नाही आणि मग प्रत्येकजण आपापलं मत सांगत राहतो आणि मग एक मत होत नाही. मग अशी आपल्याकडल्यापैकी कोणी वक्त्यांनी सांगितलं की मग काय होतं की जास्तीत जास्त जो काही ज्यांचा क्लेम आहे ज्या मंडळींचा, ती मंडळी थोडीशी ॲग्रेसिव्ह राहतात आणि मग जर हा जो काही प्रयत्न आहे हा थोडासा रखडतो किंवा जास्तीत जास्त कालावधी घेऊ शकतो. आता याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपण बघतो की FSI, मगाशी मी आता उल्लेख केला की किती FSI मिळेल. सर्वसाधारण नागरिकांसाठी या 2 गोष्टी आपल्याला साधारण माहीत असतात की FSI मिळाला आणि किती मजल्यांची इमारत होणार. या गोष्टी या सगळ्यांसाठी जास्त ज्याला आपण म्हणतो अट्रॅक्शन असतं. त्याच्यामध्ये ह्या जरी गोष्टी खऱ्या असल्या की 4 FSI आहे किंवा 20 मजली इमारत होती आहे, काही ठिकाणी आपण बघतो 30 मजली इमारत होती आहे की त्या पालिकेत परवानगी असलेली जास्तीत जास्त इमारतीच्या उंची आहेत, परंतु तसं आपल्या इमारती किंवा आपल्या भूखंडामध्ये होऊ शकतं का नाही ह्याची बरीचशी माहिती आपल्याला असत नाही आणि याच्यामध्ये मग गैरसमज होऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला या गोष्टीचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घेणं पण आपल्याला आवश्यक आहे. जेव्हा रिडेव्हलपमेंटचा आपण विचार करतो तेव्हा नागरिक किंवा रहिवासी म्हणून आपल्या अपेक्षा काय असतात, सोसायटीचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या अपेक्षा काय असू शकतात, यापैकी मिनिमम असं आपण धरूया की प्रत्येक सोसायटीच्या मेंबर्सचा असा एक मागणी असते किंवा मानसिकता असते की ही रिडेव्हलपमेंट होत असताना आम्हाला कुठलाही खर्च येऊ नये, ही त्यातल्या मिनिमम अपेक्षा असते. आपण असं धरूया. आता ह्या कुठले भाग आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला खर्च येतो, तो म्हणजे बांधकाम खर्च येऊ शकतो, त्याच्यामध्ये विविध परवानग्यांचा खर्च येऊ शकतो. ज्या वेळेला आपण विकास करणार आहोत त्यावेळेला तात्पुरती दुसरीकडे राहायला जायचं आहे त्यासाठी लागणारा भाड्यांचा खर्च येऊ शकतो. वेगवेगळे करार मदार करायचे त्याचं आपल्याला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, GST भरायला लागू शकतो. तर हे जे मुद्दे आहेत ह्याचा आपल्याला तोशीस लागू नये अशी एक आपली भावना असते.
आता जशी ही आपली भावना आहे तसंच म्हणजे थोडक्यात असं आहे की हा जो काही पुनर्विकासाचा खर्च आहे तो कुठल्या तरी दुसऱ्या पार्टीने म्हणजे आपण थर्ड पार्टी म्हणूया किंवा डेव्हलपर म्हणूया प्रमोटर म्हणूया त्यांनी करायचा आहे. मग हा जर खर्च त्यांनी करायचा आहे तर त्यांच्या या प्रोजेक्टमधून अपेक्षा काय आहेत हे पण आपण समजून घेणं आवश्यक आहे. मग अशी उल्लेख झाला काही प्रत्येकजण आपापलं मत मांडत असताना हा उल्लेख झालेला आहे की ज्या वेळेला हा प्रोजेक्ट होणार आहे त्याचा काही कोटींमध्ये येणारा खर्च आहे. आज आपल्याला सर्वांना अंदाज आहे की 2 कोटी 5 कोटी 10 कोटी 20 कोटीपासून 50 कोटी रुपयापर्यंतसुद्धा खर्च आज कल्याण डोंबिवलीमधल्या प्रोजेक्टसाठी होतो आहे. तर हा खर्च होत असताना त्या डेव्हलपरची साधारण ही अपेक्षा आहे की त्याचा खर्च हा पूर्ण त्याच्याकडे परत यायला पाहिजे, वसूल व्हायला पाहिजे. वरती त्याला योग्य असलेला प्रॉफिट ज्याला आपण ॲप्रोप्रिएट प्रॉफिट म्हणूया तो त्याला होणं आवश्यक आहे. तरच या प्रोजेक्टमध्ये तो तरू शकेल आणि आपला प्रोजेक्ट चांगल्या रीतीने पूर्ण करू शकेल. ही त्याची दुसरी बाजू पण सगळ्यांनी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बरेच वेळा फक्त आपण आपल्या बाजूचा विचार करतो, आपल्या मागण्या वाढवत नेतो आणि ते मागण्या वाढवत नेत असताना येणारे जे डेव्हलपर्स इंटरेस्टेड डेव्हलपर्स आहेत त्यांना असं होऊ शकतं असतं की त्या प्रोजेक्टमागे बरेच कष्ट केलेले असतात आणि मग तो प्रोजेक्ट हातातनं सोडवत नाही आणि मग काही मागण्या अवास्तव मागण्या मान्य करण्याच्या नादामध्ये डेव्हलपरसुद्धा याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात. तर यासाठी ही भान ठेवणं आवश्यक आहे. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या ठरवायच्या नेमक्या कशा. मगाशी म्हटलं की आपल्याकडे तर एक वाक्य तर होत नाही आहे, मग त्या कशा ठरवायच्या. तर त्यासाठी जो काही आपल्याला सहाय्य करणारी व्यक्ती आहे किंवा तज्ज्ञ आहे ते आर्किटेक्ट आहेत आणि जे क्वालिफाईड आर्किटेक्टकडे आपण गेल्यानंतर त्यांना आपल्या प्रोजेक्टची माहिती दिल्यानंतर या स्वरूपात जे अधिकृत ते रिपोर्ट आपल्याला देऊ शकतात त्याला आपण फिजिबिलिटी रिपोर्ट असं म्हणतो. म्हणजे आपल्या प्रोजेक्टची व्यवहार्यता जी आहे ती तपासून ते आपल्याला त्याच्यामध्ये सल्ला देऊ शकतात. हा जो काही एकंदर रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येऊ शकेल. तर बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की अनेक सोसायटींकडे सर्व कागद अगदी अप टू डेट असत नाहीत, परंतु जे उपलब्ध माहिती आहे त्याच्या आधारे आपल्याला एक इनिशियल फिजिबिलिटी रिपोर्टसुद्धा करता येऊ शकतो की जेणेकरून प्लॉटचं क्षेत्र आज ते राहत असलेल्या मेंबर्सकडे किती एरिया आहे ह्याची माहिती आणि समोरचा रस्ता किती मीटरचा आहे ह्याची माहिती या गोष्टीच्या आधारे आपण एक साधारणतः रिपोर्टची मांडणी करू शकतो. ही जे काही रिपोर्ट आहे ह्याचं एकंदर स्वरूप कसं असतं तर कसं असायला हवं रादर तर ते असं असायला हवं की त्याच्यामध्ये सुरुवातीच्या जो काही भाग आहे त्याच्यामध्ये तुमच्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात रूल्स रेग्युलेशनची जी एक मिनिमम माहिती सर्व मेंबर्सला लागते तर त्याचा उल्लेख असेल तर तो सोसायटीसाठी फार उपयोगी पडतो. म्हणजे उदाहरणार्थ आपला क्षेत्र किती आहे, आपला कन्व्हिन्स झालेला आहे का नाही कन्व्हिन्स झालेला, आपण प्लॉटचं सर्वे केलेला आहे का सर्वे केलेला नाही आहे. भले तो प्रायव्हेट सर्वे असू शकतो पण कागदपत्री सरकारी कागदपत्रांवरती जसं 7/12 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्डवरती जे क्षेत्र नमूद आहे ते आपल्या मुळात आपल्या ताब्यात आहे का नाही आहे. त्यातलं काही क्षेत्र रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित असतं तर तरीही त्याचेही आपल्याला काही बेनिफिट्स मिळणार आहेत, परंतु ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. बऱ्याच सोसायटींमध्ये मेंबर्सकडे किती एरिया आहे ह्याच्याबद्दल टोटली अनभिज्ञता असते. त्यांना माहिती नसतं की आपल्याकडे नेमका किती एरिया आहे. कन्व्हिन्स जेव्हा होतो तेव्हा त्याच्यामध्ये एक टेबल दिलेलं असतं. त्या टेबलमध्ये मेंबर्सची नावं आणि इतर अनेक तपशिलाबरोबर त्यांचा एरिया दिलेला असतो. बऱ्याच जणांना याची खात्री नाही आहे की हा कार्पेट एरिया आहे का बिल्टअप एरिया आहे, किंबहुना बरेच वेळा त्या टेबलवरती ते लिहिलेलं पण नसतं, नुसता एरिया एवढंच फक्त नमूद केलेलं असतं. त्याच्यामुळे एक संभ्रमाची अवस्था असते. तर अशासुद्धा काही गोष्टीची खात्री करून आपण याच्यामध्ये एक रिपोर्ट तयार करू शकतो की ज्याच्यात ह्या गोष्टी नमूद असणं आवश्यक आहे की आपण जागेची खात्री केली आहे की आपण 7/12नुसार चाललो आहे, आपण घरं मोजलेली आहेत का आपण फक्त जो उपलब्ध जो डेटा आहे त्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करतो आहोत. मग FSIचं जे काही सर्वांना उत्सुकता असते त्याचं काय स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये आता मी थोडंसं नमूद करायला हरकत नाही की FSI हा सगळीकडे सारखा नाही आहे. मुळात जो आपण म्हणतो की 2 FSI 4 FSI जो काही आपण आकडा ऐकतो हा एक रकमी असा आकडा असत नाही, तर ते 2-3 किंवा 4 घटकांची बेरीज असते. आणि हे जे काही बेरीज आहे हे त्यातले जे घटक आहेत जसा बेसिक FSI आहे, जसा TDR आहे, बरेच जणांना हे शब्द आता माहिती झालेले आहेत, प्रीमियम FSI आहे, सोसायटी असलेला इन्सेंटिव्ह FSI आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची त्यांच्या स्थानानुसार त्याच्या समोरच्या रस्त्यानुसार किंवा त्या इमारतीच्या परिस्थितीनुसार ही घटक बदलत असतात आणि अर्थातच त्याची जी टोटल आहे
ती बदलत असते. तर ह्या गोष्टीचंही त्याच्यामध्ये नमूद असणं आवश्यक आहे. या जुजबीच्या गोष्टी नमूद केल्यानंतर त्याच्यामध्ये ज्याला मी एरिया स्टेटमेंट असं म्हणतो, त्या स्टेटमेंटचा उल्लेख असणं आवश्यक आहे असावा, की ज्याच्या आधारे प्लॉट एरिया आणि समोरचं रस्ता आणि आजचे लागू असलेले बांधकाम नियम, आम्ही ज्याला तर सध्या UDCPR असं म्हणतो, म्हणजे सर्वसाधारण सर्वीकडे सारखे असलेले जे नियम आहेत पूर्ण राज्यभर, त्याचा आपण वापर करून काय आज आपल्याला बांधकाम जास्तीत जास्त मिळू शकतं ह्याचा तो एक ताळेबंद मांडलेला असतो. मग अशी उदाहरण दिलं गेलं की 10,000 फूट समजा आज आहे, नवीन बांधकाम 25,000 फूट होणार आहे, तर त्याच्यामध्ये किती क्षेत्र हे आपल्याकडे येऊ शकतं ह्याचा सुरुवातीचा ताळेबंद ह्याच्यामध्ये मांडता येऊ शकतो. आता ज्या वेळेला आपण असं विचार करतो की अमुक अमुक एवढं बांधकाम होणार आहे आणि इतकं त्याच्यामध्ये आपल्या राहणाऱ्या मेंबर्सचाच एरिया आहे, प्री ऑक्युपाईड आहे आधीचा, तर त्यांना मिळावं अशी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये किती क्षेत्र हे आपण डेव्हलपरकडनं मागू शकतो किंवा डेव्हलपर आपल्याला देऊ शकतात, हे जर समजून घ्यायचं असेल योग्य रीतीने आणि समतोलपणे, तर आपल्याला त्याचा खर्चाचा अंदाजसुद्धा मांडणं आवश्यक आहे. त्यामुळे पुढचा जो काही एकंदर त्याचा जो टेबल आहे त्याला आपण म्हणू एक्सपेंडिचर टेबल. एखादा प्रोजेक्ट करत असताना विकासकाला त्यामागे किती आणि कुठल्या कुठल्या घटकांनुसार खर्च करावा लागतो ह्याची जर आपण एक लिस्ट तयार केली तर तुमच्या असं लक्षात येईल की ते 20पेक्षा जास्त आयटम्स आहेत. असं नाही आहे की ते प्रत्येकच प्रोजेक्टला प्रत्येक जो घटक लागू आहे, परंतु एखादा प्रोजेक्ट करत असताना तेवढ्या घटकांमध्ये खर्च होत असतो. तर हा जो खर्च आहे हा या प्रोजेक्टसाठी केलेला असल्यामुळे तो प्रोजेक्ट कॉस्ट या सदराखाली आपल्याला धरता येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला समजून घेता येतं की जेवढं बांधकाम मिळणार आहे तेवढ्यासाठी एकंदर किती खर्च येणार आहे. आता हा खर्च मांडून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यातनं इन्कमचा एक टेबल मांडायचा आहे की ज्याच्यामध्ये जेवढा एरिया शिल्लक राहू शकतो तो शिल्लक राहिलेला एरिया त्या जागेमध्ये कुठल्या स्वरूपात डेव्हलपरला विकता येईल. काही जागा अशा आहेत की जिथे थोडा एरिया उरतो पण जिथे कमर्शियल जास्तीत जास्त होऊ शकतं अशी जागा असते, तर त्या ठिकाणी त्याचा थोडासा रेटचा अंदाज घेऊन किती एरिया आहे याच्यानुसार आपल्याला त्याची मांडणी करता येते. काही जागा अशा आहेत की जिथे एरिया उरतो आहे परंतु तो एरिया जरी मोठा असला तरी तो रेसिडेन्शियल स्वरूपातच विकावा लागतो आहे, कारण ती जागा तशी आहे किंवा रस्त्याची रुंदी तशी आहे की याच्यामध्ये कमर्शियलला स्कोप नाही आहे. त्याच्यामुळे बराच मोठा एरिया असूनसुद्धा ह्याच्यामध्ये होणारी जी म्हणजे होणारा इन्कम आहे हा मर्यादित असू शकतो. तर ह्या गोष्टींचा आपण ताळेबंद त्याच्यामध्ये लावू शकतो. आता हा जो काही एकंदर आपण ताळेबंद मांडल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी निष्कर्ष असणं पण आवश्यक आहे की साधारणतः जेव्हा आपण फिजिबिलिटी रिपोर्ट बघतो तेव्हा त्या सोसायटीच्या सदस्यांना ह्याचा एक थोडंसं मार्गदर्शन व्हायला हवं आहे की आपल्या प्रोजेक्टच्या एकंदर भवितव्य काय आहे. यामध्ये जेव्हा ही मांडणी केली जाते तेव्हा असं दिसून येतं की काही प्रोजेक्ट्स आहेत हे फायदेशीर आहेत की ज्याच्यामध्ये जे सभासद आहेत त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांना काही अतिरिक्त बेनिफिट मिळणार आहेत. त्यांचं राहतं घर तर त्यांना मिळणार आहेच, म्हणजे विनामूल्य मिळणार आहे, परंतु काही अन्य मागण्या जशा आपल्याला अतिरिक्त एरिया असतो तोही विनामूल्य मिळू शकतो, भाड्याचा उल्लेख आहे तोही होऊ शकतो, काही स्वरूपात आर्थिक बेनिफिट ज्याला आपण कॉर्पस फंड स्वरूपात म्हणतो किंवा हार्डशिप चार्जेस म्हणतो ह्या स्वरूपात त्यांना बेनिफिट्स होऊ शकतात. काही ठिकाणी असं सापडतं की याच्यामध्ये ना त्यांना काही एक्स्ट्रा एरिया मिळतो आहे परंतु काही खर्चही होत नाही आहे, म्हणजे आहे ती इमारत आपल्याला नवीन स्वरूपात तिथे मिळू शकते. तर हा पण त्याच्यामध्ये एक पर्याय असू शकतो किंवा स्थिती असू शकते. आणि ह्याच्यानंतरची जी स्थिती आहे ती बऱ्याच वेळेला सोसायटीच्या मेंबर्सना थोडी त्रासदायक होऊ शकते किंवा नाराजी असू शकते की हा जर प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंट करायचं असेल आपल्याला तर ह्याच्यामध्ये आपल्याला अतिरिक्त काहीच मिळत नाही आहे, विनामूल्य पण काहीच मिळत नाही आहे. तर जे आहे तो आपल्यालाच जर खर्च केला आपण तरच हा प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंट होऊ शकतो आहे अशी परिस्थिती असते. आता असा जो प्रोजेक्ट असतो तेव्हा स्वाभाविक आहे की डेव्हलपरला त्याच्यामध्ये एक प्रकारचा जो इंटरेस्ट असतो तो इंटरेस्ट कमी असू शकतो किंवा जवळजवळ नसणार आहे. त्यामुळे अशी परिस्थिती येण्यासाठी की आपला प्रोजेक्ट जर अपरिहार्य आहे की रिडेव्हलपमेंट होणं अपरिहार्य आहे तर त्यासाठी सोसायटीच्या मेंबर्सना काही ना काही स्वरूपाचं कॉन्ट्रिब्युशन करून जी तूट येणार आहे, ज्या प्रॉफिटमध्ये जी तूट येणार आहे ती जर भरून काढता आली तर सोसायटीचं पण काम होऊ शकतं आणि डेव्हलपरलासुद्धा तो प्रोजेक्ट तोट्यामध्ये जात नाही, तो प्रोजेक्ट करण्यासाठी पुढे येऊ शकतो.
तर ह्या सगळ्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्यापैकी आपण नेमके कुठे उभे आहोत, ह्याच्यात तुम्हाला मी 3 सध्या एक अवस्था सांगितल्या, त्यापैकी आपण नेमके कुठल्या कुठल्या अवस्थेत आहोत हे जर सोसायटीला कळालं तर त्यानुसार पुढची जी काही एकंदर प्रक्रिया आहे, मेंबर्सची एकंदर तयारी आहे किंवा त्यांचं एकंदर मानसिक जो सेटअप असतो आपण म्हणतो की तो क्लिअर होणे, ह्या गोष्टी आवश्यक असतात. आणि त्यानुसार मग आपल्याला याच्यापुढे म्हणजे प्रोसेस करता येते. आता हा जो रिपोर्ट आहे ह्याचा अशी काही आवश्यकता नाही की एक्झॅक्टली अशा स्वरूपात तुम्हाला बिल्डर्सकडनं ऑफर मिळतील. ह्याच्यामध्ये काही ना काही स्वरूपात बदल असू शकतो, प्लस मायनस 5-10% फरक असू शकतो, कारण शेवटी कॅल्क्युलेशन करणारी व्यक्ती वेगवेगळी आहे, त्यांच्या अपेक्षा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आहेत, तपशीलमध्ये थोडा फरक पडू शकतो. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला दिशा मिळण्याचं काम मात्र नक्की या फिजिबिलिटी रिपोर्टच्या माध्यमातून होऊ शकतं. सर, ह्या दृष्टीने मी ही मांडणी केली आहे की या फिजिबिलिटी रिपोर्ट या संदर्भात आपल्या काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर आपण नंतरच्या काळात बघूया. धन्यवाद.